आप देख रहे हैं SY लाइव न्यूज। कोकण ग्राम विकास बोर्ड द्वारा आयोजक सीताराम राणे ने 10 से 19 जनवरी तक ठाणे के शिवाई नगर में मालवणी महोत्सव का आयोजन किया गया। शुक्रवार शाम को ठाणे विधायक संजय केलकर और कोंकण स्नातक निर्वाचन क्षेत्र के विधायक एडवोकेट निरंजन डावखरे ने मालवणी महोत्सव का उद्घाटन किया। ठाणेकर पिछले 26 वर्षों से आयोजित होने वाला मालवणी उत्सव लजीज लोगों की सांस्कृतिक भूख को संतुष्ट करेगा, इसलिए 10 दिनों तक यह नागरिकों के लिए एक प्रकार का उत्सव है। ऐसा बयान ठाणे विधायक संजय केलकर ने दिया। महोत्सव में विधायक डावखरे और विधायक केलकर स्टॉल पर घूमे और कादेशी भोजन का लुत्फ उठाया। इस वक्त मीडिया से बात करते हुए केलकर ने कहा, कोकण के व्यवसायियों को बाजार उपलब्ध कराने और मालवणी कला संस्कृति के प्रचार प्रसार के उद्देश्य से सीताराम राणे पिछले 26 वर्षों से मालवणी महोत्सव का आयोजन कर रहे हैं। ठाणेकरों द्वारा शुरू किया गया मालवणी महोत्सव में विभिन्न सांस्कृतिक कार्यक्रमों के साथ साथ खाने पीने का स्टॉल भी लगाया जाता है। आणि या स्टॉलच्या माध्यमातून फार मोठ्या संख्येने लाखो लोक पुढची 10 दिवस या ठिकाणी येतात। हे सीताराम राणेंच्या नेतृत्वाखालचं मोठं कर्तृत्व आहे। सातत्य ठेवणं हे फार कठीण काम असतं, पण त्यांनी जे सातत्य ठेवलेलं आहे आणि त्याच्यामुळे या स्टॉलच्या माध्यमातून अनेकांना फार मोठा या ठिकाणी मार्केट देखील मिळतं आणि त्यांना या ठिकाणी व्यवसाय देखील फार मोठ्या प्रमाणामध्ये उपलब्ध होतो। ठाणेकरांनी हा उचलून धरलेला असा मालवणचा उत्सव आहे, मालवणी उत्सव आहे। मी सगळ्यांना आवाहन करेन की आपण अवश्य या उत्सवाला भेट द्या, गणपती बाप्पाचं दर्शन घ्या। अतिशय सुंदर भव्य अशी मूर्ती आणि मंदिर या ठिकाणी आहे आणि या मालवणी उत्सवामध्ये येऊन आपण आनंद लुटा। तुमच्या माध्यमातून सर्व ठाणेकरांना विनंती करेन की या 10 ते 19 जानेवारीच्या दरम्यान असणाऱ्या मालवणी महोत्सवाला एकदा तरी भेट द्या। हे आमचं कोकणातलं गणपतीचं भव्य दिव्य असं मंदिर पहा आणि या उत्सवातून मालवणी पदार्थ जे आहेत त्यांचा आस्वाद घ्या आणि आमच्या कोकणातल्या शेतीपूरक व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांना मदत करा, सहकार्य करा अशी मी विनंती करेन। या 10 दिवसात एकदा तरी मालवणी उत्सवाला भेट द्या अशी तुमच्या माध्यमातून मी आवाहन करेन किंवा विनंती करेन। ह्या मालवणी महोत्सवाचं ते वैशिष्ट्य आहे की हे खानदेशी पद्धतीचं आहे, काही वऱ्हाडी पद्धतीचं आहे। गेल्या 26 वर्षामध्ये वेगवेगळे लोक येऊन मालवणी महोत्सवाबरोबर आपल्या सुद्धा काय म्हणतात संस्कृती परंपरा जपतात। त्याचाच एक प्रकार आहे। या महोत्सवात सगळ्या प्रकारचे खाद्यपदार्थ आपण लोकांसाठी या उत्सवात सहभाग घेणाऱ्यांसाठी आणि मुख्यतः खवय्यांसाठी उपलब्ध करून देतो। या भागामध्ये राहणारा प्रत्येक माणूस हा मालवणी असेल किंवा कोकणातला असेलच नाही, तो वेगवेगळ्या प्रांतातला आहे, वेगवेगळ्या राज्यातला आहे, वेगवेगळ्या जाती धर्माचा आहे, वेगवेगळ्या भाषा बोलणार आहे आणि तो प्रत्येक जण या मालवणी महोत्सवात येतो। प्रत्येकाची आवड वेगवेगळी असते आणि ती जोपासण्याचा प्रयत्न या उत्सवाच्या माध्यमातून आपण करतो।